बदल पड़े परसों महाराज तुझे संगती
झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर, येती नवनीताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. विठ्ठल विठ्ठल
चराचरी. प्रस्तुत सेवेला आरंभ करण्यापूर्वी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराज माऊली यांना नमस्कार करण्यात आलेला आहे. आज जो सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा असून महाराजा अभंगाच्या द्वारा भगवान गोपाल कृष्णाची संगती गोपाळांना मिळाल्यामुळं त्या संगतीचा गोपाळांच्या जीवनावर काय परिणाम झाला त्याचं वर्णन या अभंगामध्ये केले. अभंगाचे चिंतन पाहण्याच्या पूर्वी आपल्या गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हा 7 दिवस आपण उत्सव केला. आज काल्याच्या कीर्तनानं याची सांगत आहे. आपण ज्यांच्या सावलीखाली छत्रछायेखाली अध्यात्माचे धडे गिरविले, परमार्थ शिकला, आपलं सर्वांचं श्रद्धास्थान ब्रह्मलीन वट्टेमोड महाराज त्याच पीठावर सध्या स्थानापन्न असलेले स्वामी विशुद्धानंदजी महाराज हे उपस्थित आहेत. त्यांच्या परमपावनीय उपस्थितीमध्ये थोडा वेळ आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र पाहिजे. अतिशय आनंदाचं आणि प्रसन्नतेचं वातावरण आहे. खरं म्हणजे कृष्णाचं चरित्र गोकुळात तरी सांगावं नाही तर गोकुळवाडीत तरी सांगावं. उगाच कुठे सांगून त्याचा काही उपयोग होत नाही. ज्याचं चरित्र सांगायचे त्याचं काहीतरी थोडा तरी धागादोरा त्याला लागला पाहिजे, चिकटला पाहिजे. म्हणून गोकुळचं चरित्र गोकुळवाडीत सांगण्याचा आपला हा जो योग आहे अतिशय चांगला आहे. मला वाटते महाराजांनीच नाव गोकुळवाडी, बरोबर आहे ना? त्याला माहित होतं मी असं पुन्हा बोलणार आहे. महाराजांनी ज्या गावाचं नाव गोकुळवाडी ठेवलंय आणि खरंच सुंदर असं छोटस गाव. आपण उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतो. भजनी मंडळी सुंदर आहे, मृदंग वादक, आपण सगळे श्रोते मंडळी अतिशय आनंदाचे. गाय नहीं रखते यहाँ. जी जी बहुत 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 बात बहुत सब बोलता है. आप तकलीफ मत उठाना, सब बोलता. अब 2 घंटे मेरे इनको छोड़ता नहीं. अतिशय सुंदर अशा प्रकारचं मंगलमय वातावरण आहे. आपल्या वारकरी संप्रदायात एक प्रथा आहे की 7 दिवस कीर्तनकारानं काय सांगावं याला 3 बंधन आहेत आणि शेवटच्या दिवशी काय सांगावं याला 1 बंधन आहे. आपला जो मागचा सप्ताह झाला ना 7 दिवस, या 3 बंधनामध्ये चालला. कीर्तनकाराला अशी सगळ्यांनीच सांगितलेलं आहे संतांनी की बाबा या 3 गोष्टीशिवाय 4थी गोष्ट 7 दिवस सांगायची आणि शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनात एकच गोष्ट सांगायची, बाकी काही सांगायचं नाही. या एकामध्ये त्या 3ही येतात. आजच्या एकामध्ये त्या आहे ना, येशीला कुंकू लावलं की गावाला जेवायला सांगायची. बरं असं होती ना पहिलं पद्धत. येशीला टिळा लावला की सगळ्या गावाला जेवण. एखाद्या स्वाशीनबाईला कुंकू लावलं की तिच्या लेकराला जेवायला सांगायची गरज नाही. लेकर तिच्या माग आपोआपच येतात. म्हणजे माग येणाऱ्यासारखी असतील तर आपोआपच आईच्या सोबत लेकर येतातच महाराज. म्हणून तिला कुंकू लावलं की लेकर येतात. तसं काल्याच्या कीर्तनात हे 3ही विषय 7 दिवसाचे येतात. म्हणजे 3 विषय कोणते सांगायचे? 7 दिवस दुसरं काही सांगायचं नाही. या 3हीच्या बाजूला जर कीर्तनकार गेला मग ते सप्त्यातलं कीर्तन नाही, ते हप्त्याचं कीर्तन. सप्त्यातलं कीर्तन म्हणलं की या 3 गोष्टी आल्या पाहिजे. कोणत्या? संतांनी सांगून ठेवले. काय सांगावं महाराज 7 दिवस आम्हाला सांगा की कीर्तन करायला. आम्ही कीर्तनात सांगावं तरी काय? महाराज म्हणाले हे 3 गोष्टी सांगा. काय? भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरांना कराव्या. तुम्ही भक्ती सांगा, तुम्ही ज्ञान सांगा किंवा वैराग्य सांगा. महाराज मला गाणं म्हणणं वाटले ते आम्हाला मान्य आहे. तुला म्हणा वाटलं तर तू म्हण.
की गाणं जे आहे ना कीर्तनामध्ये, बरेच लोक गाणं म्हणून कोणी काय म्हणा, आता त्याला जीव. आता गंमत कसा आहे मग, चांगला माल नसल्यावर ते तरी काय करते हा, आता काहीतरी म्हणून त्याची सरभराईश करावं लागेल की. ऐन वेळेला वरण कमी पडलं, काय करतात माणसं, कीर्तन सुरू करतात. ते काय करतात ते तुम्हाला माहिती आहे, तसंच आहे. पण दंड काय की 3 गोष्टीशिवाय चौथी गोष्ट कीर्तनकारानं बोलायची नाही. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. याच्यानं काय होते, याच्यानं काय होते, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. वा ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांनी सांगितलं 7 दिवस सप्त्यामध्ये कीर्तन करानं भक्ती ज्ञान वैराग्य सांगितलं पाहिजे. 8व्या दिवशी काय सांगितलं पाहिजे, 8व्या दिवशी श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं पाहिजे. याच्यात भक्ती आली, याच्यात ज्ञान आलं आणि याच्यामध्ये वैराग्य आलं. असं आमचा कीर्तनकाराला दंड काय मारा. मला एका गायकाने एकदा विचारलं, कीर्तन होतं, खूप मोठा सप्ताह होता, खूप मोठे 4-5 मृदंग होते, टाळकर याच्या 2 लाईनी होत्या. चांगली चाल म्हणली. कीर्तन सुटल्यावर मला विचारलं की महाराज चाल कशी म्हणावं कीर्तनात. आता विचार, आता उत्तर तर देणं भाग आहे ना, आम्ही कंबर बांधली शेवटी. महाराज कीर्तनात चाल कशी म्हणावं, तर त्याला वाटलं की महाराज म्हणतील या रागात म्हणावं, त्या रागात म्हणावं. असं राग तर लागतोच, बिना रागाची कोणती चाल नसते. त्याला राग शास्त्रीय संगीताची बैठक पाहिजेच ना. त्याच्या क ख ग न शिवाय कुठलंच काही नाही. क ख न ग आल्याशिवाय वाचता लिहिता येतच नाही. राग तर पाहिजे, पण चाल कशी म्हणावं. मी एकच उत्तर दिलं. मी म्हणलं कीर्तनामध्ये कीर्तनाला घेतलेल्या अभंगाची अशी चाल म्हणाव, अशी चाल म्हणाव की न सांगता लोकांना त्याचा अर्थ कळाला पाहिजे. हे चालित म्हणून जे शब्द द्यायचे ना, हे संगीत आणि वक्तृत्व हे जिलबी आहे. जिलबी आहे. नुसती जिलबी खाली तर गोड लागते. सांगा की लागणार काय करावं लागते, तंबाखू खावं लागते. सगळं सांगा काहीतरी काय करावं लागते, कशात टाकावं लागतं, पाकात टाकावं लागते. जिलबी पाकात टाकून खाल्ली की गोड लागते. तसं देवाचं नाम स्वरात काढून खाल्लं की गोड लागते. त्या स्वरामध्ये हे करायचं आणि मग ग्रहण करायचं. आणि म्हणून सगळा असा आनंद आहे. आपण सगळ्या प्रकारानं या ठिकाणी आनंद भोगतो. श्रीकृष्णाचं चरित्र थोडस आज काल्याच्या कीर्तनात सांगायचे आपल्याला. त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो की चरित्र सांगितल्यानं होतंय काय. कोणती गोष्ट सांगितल्यावर काही फायदा झाला पाहिजे की नाही. बिनफायद्याचं उगाच हा प्रयोजनाशिवाय मंद बुद्धीचा माणूस सुद्धा कुठलं कार्य करायला प्रवृत्त होत नाही. काहीतरी प्रयोजन पाहिजे, काहीतरी उद्दिष्ट पाहिजे. रस्त्यानं चालायचं म्हणजे कुठतरी जावं लागते की नाही. कुठंच जायचं नाही, उगाच येण्यासारखं चालला माणूस, तर तसं ते योग्य नाही. काहीतरी कारण असलं पाहिजे. आम्हाला सांगा कृष्णाचं चरित्र सांगितल्यानं होते काय. 6 गोष्टी होतात. ऐका, चैतन्य महाप्रभू सांगतात की कीर्तन श्रीकृष्णाचं संकीर्तन केलं तर 6 गोष्टी होतात, असं चैतन्य महाप्रभूचं म्हणणं आहे. काय काय होतात. चेतो दर्पण मार्जनम, 1 भव महादावाग्नि निर्वापणम, 2 श्रेय कैरव चंद्रिका वितरणम, 3 विद्यावधू जीवनम, किती झाले, 4 आनंदांबुधिवर्धनम, 5 आनंदांबुधिवर्धनम, सर्व आत्मस्वपनम परम विजयते, 6 श्रीकृष्ण संकीर्तनम. या 6 गोष्टीची प्राप्ती कृष्णाचं संकीर्तन केलं तर होतंय, असं चैतन्य महाप्रभू सांगतात. आता हे संस्कृत तुम्हाला कळायला असेल थोडंफार, थोडंसं त्याला मोकळं करून सांगतो मी. पहिलं सांगितलंय चेतो दर्पण मार्जनम. चित्तरूपी आरशावर जी धूळ बसली ती निघून जाते. आपल्या चित्तामध्ये 3 प्रकारची धूळ आहे. मल, विक्षेप, आवरण. या 3ही धुळीला जर झाडून टाकायचं असेल तर कृष्णाचं संकीर्तन. त्याच्याशिवाय ही धूळ जातच नाही. हे चित्तात फार दिवसापासून बसलं. आपलं चित्त मोठं विचित्र आहे हो. एका जागी राहायचं नाही. आता आपण कीर्तनात बसल्यावर सुद्धा एका जागी बसतो असं वाटते का तुम्हाला. अजिबात नाही.
लक्ष इकडे तिकडे जाते, आमचं सुद्धा जाते. आता आम्ही बोलतो म्हणून आम्हाला इकडं तिकडं बघायला, नाही तर फोडणी दिल्यावर आम्हाला काय वास येणार काय? आम्हालाही वास येते, आम्हालाही कळते की बा देवाले. पण आता आम्हाला मर्यादा असल्यामुळे थांबतो. चित्त इकडं फिर तिकडं फिर. महाराज म्हणाले कृष्णाचं संकीर्तन कर, चित्त निर्मळ हो. कारण चित्ताला ओढून घेण्याची त्याच्यात ताकद आहे ना. हरिणे माझे पलीकडे नेण्याचं सामर्थ्य कृष्णाच्या कीर्तनात आहे. श्रेय कैरव चंद्रिका, कल्याण रूपी कलिकेचा उदय करणार भगवंताचं चिंतन आहे. श्रेय कैरव चंद्रिका वितरणम विद्या वधू जीवनम, विद्यारूपी वधूचं जीवन आहे. पाचवी गोष्ट सांगितली आनंदांबुधिवर्धनम, कृष्णामुळं आनंद येतो है ना. बाळकृष्ण नंदाघ स्वप्नम परम विजयते. सहावा मुद्दा सांगितलाय सगळ्या बाजूनं कल्याण करणार श्रीकृष्णाचं संकीर्तन आहे. सर्वात्म स्वप्नम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम असं चैतन्य महाप्रभू सांगतात. म्हणून कृष्णाचं चरित्र गायलं पाहिजे, कृष्णाचं नाम गायलं पाहिजे. कृष्णाची साक्षात ज्यांना संगती मिळाली त्या गोपाळाला विचारलं तुम्हाला काय फायदा झाला, तुमचं सांगा, तुमचं सांगा. गोपाळ म्हणाले आता काय सांगावं, आम्ही कृष्णाची संगती केली तर आमच्या जीवनामध्ये निश्चिंतता प्राप्त झाली. तर हे शब्द मोठा मजेशीर आहे. निश्चिंत जीवन आमचं झालं असं म्हणतात. हो, याच्या संगतीत आलो आम्ही. संगतीचा परिणाम काही लोकांवर होतो, काही लोकांवर होत नाही. काही याच्यावरही होतो आणि त्याच्यावरही होतो. काही एकावरच होते, दुसऱ्यावर होत नाही. अशा काही संगतीचा काही एका बाजूनच परिणाम होते, दुसऱ्यावर होईना. तुम्हाला सांगतो काही संगतीचा परिणाम होय म्हणजे किती वाईट असू द्या. माणसं म्हणतात नाही वाईट संगतीचा परिणाम होते, काही म्हणतात चांगल्या संगतीचा परिणाम होते. तसं नाही ते गणित. बघा चंदनाचं झाड,
त्या झाडाला सरप गुंडाळून बसतात की चंदनाच्या झाडाला सुगंध आवडते कोणाला? तो काय मग एवढा रागीट आणि विषारी प्राणी मात्र त्याला अत्तर फार आवडते. कशामुळे? सापाला सुगंध फार आवडतो, तर चंदनाला वेटाळून बसतो. आता मला सांगा, चंदन मैलागिरी चंदनाला हे कोण्या चंदनाला हे का ना, नाही तर मग गोपी चंदनावर सर्प चढले असते. त्या मैलागिरी चंदनालाच गुंडाळून बसतो ते. आता मला सांगा, चंदनाला साप गुंडाळून बसल्यावर चंदनाचा सुगंधाचा परिणाम सापावर होते की नाही? पटकन सांगा, आपल्याला वेळ कमी आहे, मला ऊन लागाले. होते ना? सापाला सुद्धा चंदनाचा काय मिळतो? सुगंध मिळतो. पण सापाच्या विषाचा परिणाम चंदनावर होतो. असं कधी होईना किंवा चंदनाचं झाड विषारी झालं, होतच नाही. हे वनवे परिणाम एका बाजूनच परिणाम होत नाही. काही वेळेला दोन्ही बाजूने परिणाम होतो. सोन्याची अंगठी केली आणि त्याच्यात हिरा बसविला, हिऱ्याचा परिणाम सोन्यावरही होतो आणि सोन्याचा परिणाम सोन्यानं हिरा शोभून दिसतो आणि हिऱ्यानं होते की नाही? असंच आहे. सोनं अंगठी हिरा म्हणजे दोन्ही बाजूने त्याचा परिणाम झाला पाहिजे. एका बाजूने जर परिणाम झाला तर त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. दोन्ही बाजूने परिणाम झाला. महाराज म्हणाले, शोभविले एरा एरा सोने के ठाई हिरा. दोन्ही बाजूने त्याचा परिणाम होतो. सोने शोभून दिसते आणि हिरा सुद्धा शोभून दिसतो, दोन्ही बाजूने होतो. चंदनाचा परिणाम काही गोष्टी असा आहेत की याचा त्याच्यावर होईना आणि त्याचा याच्यावर. असे किती करा काही माणसं 50 वर्ष झालं परमार्थात आहे, त्याचा परिणाम देवावर होईना आणि देवाचा परिणाम याच्यावर होईना. यानं हरिपाठ म्हणणं, देव याच्याकडे बघच ना, बस तुझं तू चालू दे. असे काही लोक आहेत. पण काही असे लोक आहेत की महाराज त्याचा नक्की परिणाम होतो, नक्की. आणि तोही वनवेच परिणाम आहे. सज्जनाचा परिणाम दुर्जनावर नक्की होतो, बिलकुल होतो. कस काय होतो सांगा ना, कस काय होतो? एकदाच एका डाकूला एक साधू भेटला, एकदाच. थोड्या वेळ 5-10 मिनिटं त्याचा कार्यक्रम झाला, बोलणं वगैरे झालं, एकदाच भेटला आणि जाता जाता एवढंच सांगून गेला, राम राम म्हणून. हे भारी होता. एवढा राम राम बोलणं नाही, आता मग राम राम तुला जे येते ते म्हण. आणि मारा म्हणू लागला. काही लोक याच्यावर शंका घेतात. सुशिक्षित माणसाला हे पटत नाही. खरंच आहे, मी सहमत आहे त्याला. आता मला सांगा, ज्याला मरा म्हणता येते त्याला राम म्हणता येणार का? तुमचं काय म्हणणं? उगाच काही सांगायचं की नाही कीर्तनकार लोक, त्याला राम राम म्हणता आला नाही म्हणून त्यानं काय म्हणलं? आता मरा म्हणल्यावर राम येईना काय? तुमचं काय म्हणणं? तुम्हाला पटत काय? उगा मान हलू नका येड्यावर. तुम्हाला पटलं तर हो म्हणा, नाही तर हे असलं काही सांगू नका. कीर्तन असं उभं डोळे लावून ऐकायचं नसतं. उग महाराज काही सांगलं, उग बे 17 कुठून आणलं रे? नीट बनावं लागेल की. ज्याला मरा म्हणता येते त्याला राम म्हणता येणार काय? सांगा. मग काय सांगतात कथा आहे की त्याला राम राम म्हणता आलं? खरी आहे का कथा आहे? आणि तुम्ही इतके दिवस झालं गपचूप ऐकून घ्या, कोणालाच काही म्हणणं. कोणाला तरी विचारलं पाहिजे की हे सगळं असं कसं होते? नाही, राम म्हणता येत त्याला मरा म्हणता आल्यावर राम किती अवघड आहे. बरं, दोन्ही ते जोडाक्षर नाही. हे राय सरळ आहे, मै सरळ, काहीच अवघड. राम कोणाला म्हणते? किती काही याला शाळेत जायची शिकायची काय करायचं? ते म्हणलं राम ये ना, मरा मरा म्हणतो. त्यांनी सांगितलं मरा मरा म्हण. असं होते का? होते का? हा, ते उत्तर संदिग्धच आहे. तुम्हाला सांगून मोकळं होतो. राम येईना शब्दाचा अर्थ म्हणता येईना असं नाही, पाप म्हणू देईना हे त्याचा खरा अर्थ. म्हणता येईना असं थोडंच होते. हे आमच्या किशन महाराज आपले बरोबर आमचे दादा एका गावाला राहत होते. गावाचं नाव सांगणार का? सांगणार, आपल्याला बरेच कीर्तन करायचं. एका गावात राहत होते, त्यांच्या लहानपणीची गोष्ट. गावात राहत होते, ते स्वतः सांगितली. एक म्हातारा मरू लागलं त्या गावातलं.
आता ते म्हातारं मरू लागल्यामुळे यायचं म्हणणं बा हे कधी पोतीला येत नव्हतं, कधी कीर्तनाला येत नव्हतं, कधी भजनाला येत नव्हतं, सगळ्याच्या आधी जेवून जावं. कशाला येऊन त्यात आपलं आपलं काम करावं. असं म्हणणं मरायले तर उगा याला राम राम तरी म्हणायला लाव. म्हणून ते किशन महाराज आमचे त्या म्हाताऱ्याच्या जवळ गेले. घडलेली गोष्ट आहे. तुम्ही महाराज भेटल्यावर विचारत आजोबा त्याची वाचा चालू, वाचा ऐका जरा ध्यान देऊन ऐका. वाणी चालू. आजोबा काय किसन, ते किसन म्हणायचे ते काय किसन, राम राम म्हणा, राम राम म्हणा. मरताळी का नाही याच्या तोंडातून एकदाच राम म्हणून घ्या, म्हणा राम राम म्हणा. त्या म्हाताऱ्याने सांगितलं किसन येईना झालंय रे, जरा नीट ऐका, ही हाजरी आपल्याला द्यायची. किसन येईना झालं रे, अरे राम राम म्हणा सोप येईना झालं रे. हे किशन महाराजाला काय वाटलं, याला चुकून म्हणायला लावा. चुकांडा देतात की माणसं, चुकून म्हणायला लावा. कसं, मग याने विचारलं आजोबा तुम्हाला काय म्हणता येणार झालंय. त्याला वाटलं म्हणेल मला राम राम म्हणायला झाले, तरी आलंच की तरी आलंच की काय म्हणता येणार झाले आजोबा. तर त्या म्हाताऱ्यानं सांगितलं किसन तू जे मन म्हणालास ते म्हणता येणार झाले. आणि प्राण सोडून का राम आलं नाही, का आलं नाही, पाप भजन करूच देत नाही. आता जन्मो जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जुवाग्री येईल श्रीरामाचे. काही काही जणांच्या घरापासून मारुतीचं मंदिर 50 फुटाच्या अंतरावर आहे. जिंदगीच निघून जाते पण मंदिर भेटत नाही. म्हणून राम म्हणता आला नाही त्याचा हे अर्थ. राम न म्हणायला काय म्हणता अवघड शब्द आहे की काय, कोणाला म्हणता येते, पण म्हणता आलंच नाही मला. पण त्याच्यावर सुद्धा त्या संताचा काय झाला परिणाम झाला आणि त्या टाकूचा एक ऋषी निर्माण झाला. ऋषी त्यांचं नाव आदिकवी महर्षी वाल्मिक ऋषी. आणि संगतीचा परिणाम होतो. तुम्हाला 4 नमुने सांगितले. तसं गोपाळ सांगतात कृष्णाच्या संगतीचा आमच्यावर परिणाम झाला. काय परिणाम झाला, आमचं जीवन निश्चिंत झालं असं लिहिले. आता निश्चिंत जीवन कोणाचं आहे, कोणाचंच नाही, सगळ्याची चिंताच आहे. गरीबाला वेगळी चिंता, श्रीमंताला वेगळी. गरीबाला कोणती चिंता, नित्य उठोनी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याला चिंता आहे. बिना चिंतेचा माणूस असतो. आणि चिंता काही गोष्टीची पाहिजे. तुका म्हणे चिंता वाटे कोण बेटे सांगे. चिंता पाहिजे, चिंता पाहिजे. चिंता चांगली नाही. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. चिंता पाहिजे. रात्रंदिवस ह्याची तळमळ, पण कशाची तळमळ. तुका म्हणे नाही आपले बळ जेणे फळ पावे. आपल्या उद्धाराची चिंता ही चांगली गोष्ट आहे. जी गोष्ट प्रारब्धानं होणार आहे त्याची चिंता करू नये, जी प्रयत्नानं होणार आहे त्याची चिंता कर. आणि त्याची जर चिंता केली तर आपल्याला आपली चिंता करायची गरज नाही. मग तुझी चिंता
चिंता करायची गरज नाही. महाभारतामध्ये भीष्माचार्यानं घोषणा केली, उद्या एक तर मी तरी राहील, नाहीतर पांडव तरी राहतील. दुर्योधन एवढा खुश झाला, म्हटलं म्हणला पहिलगाम होते उद्या. बस एक तर भीष्माचार्य संपत्ती, नाहीतर पांडव संपत्ती, अशी प्रतिज्ञा केली. एक गंमत सांगतो. दिवसाचं युद्ध संपलं, सूर्य अस्ताला गेला, तिकडं तिकडं आपल्या शिबिरात सगळे निघून गेले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा रात्री 12 वाजता अर्जुनाच्या शिबिरात गेले. अर्जुन झोपलाय, त्याच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण चालू आहे, मस्त छान घोरतोय, झोपला एकदम. भगवान गेले, उठवलं, उठ उठ. अरे मला झोपू दे की, दिवसभर युद्ध केलं, आता का माझ्या मागे लागलं, झोपू दे, उठ. येडा आहेस काय, झोपायची वेळ आहे काही? काय झालं तुला, ऐकलंस की नाही काही? काय ऐकायचे ते? काय म्हणले भीष्माचार्य? मग माहिती मला काय म्हणले भीष्माचार्य. भीष्माचार्य म्हणले की उद्या एक काही पांडव शिल्लक राहणार नाही, मग माहित आहे. आणि मग पांडव उद्या मरायचे की तुला? हो उद्या मरायचे. उद्या मरायचे तर आजपासून झोप कशाला खराब करा, आता शांत झोपलो, झोपू दे, उद्या मरायचे, उद्या बघू दे. आणि तुला झोप लागली अर्जुना, हो तुला काही चिंता वाटत नाही? अर्जुनाने एकच उत्तर दिलं, जोपर्यंत कृष्ण जागा आहे तोपर्यंत मला चिंता नाही. तू जागा आहेस ना, सगळं काम मला माहित आहे, माझं काय करशील ते तू करशील, आणि तुझ्यावर भार घात असल्यामुळं मला काळजी नाही. अजून एक दोहा मोठा सुंदर आहे, गंमत सांगितलं जाते. एकदा कृष्णाला वाटलं म्हणे अर्जुनाची थट्टा करावं, मेवण्याचं नातं होतं बघायचं, आणि मेवणे थट्टा करतातच. थट्टा करायच्या जागा हेच आहेत, कोणाची थट्टा करू नये, चांगलं राहील. मेवण्याची करायला काही हरकत नाही, ते जरा समजदार असलं तर करावं, ते सर्किट असल्यावर हिशोबानच करावं. काही लोकांना थट्टा सहन होते, सहन आहे ना. अर्जुनाचं कृष्णाचं मेवण्याचं नातं, सुभद्रा नावाची कोणाची बहीण, श्रीकृष्णाची, कोणाला दिली होती? अर्जुनाला दिली होती की यानं नेली होती? तुम्ही दिली होती कसं म्हणाले? नेली होती. काय काय नाटक केलं, सोडा ते विषय. मेवण्याचं नातं असल्यामुळं थट्टा करू लागले. कधी केली थट्टा? युद्ध व्हायच्या अगोदर ठरलं युद्ध होणार, ठीक आहे. अर्जुना रेडी बसा म्हणले, भाऊजी बसा. भाऊजी बसले. काय भाऊजी, मला वाटलं झाले युद्धात तुम्हाला जय मिळेल. कोण म्हणाले? कृष्ण. आता मला सांगा, ज्याला निवडणुकीला उभं केलंय त्याला बाकीच्या असं म्हणावं लागते की तू काळजीच करू नको, आपली सीट आली म्हणजे असंच म्हणावं लागते. सगळ्याला माहित आहे हे पडते म्हणाले, पण पडते म्हणून म्हणावं काय? म्हणून हे काय म्हणावं त्याला, आपली सीट नक्की आली म्हणजे लागली. किती खर्च, अजून 2 एकर येईल, असंच म्हणावं लागते. तर त्या उभं राहिलेल्या माणसाला थोडं बरं वाटते. रोग्याला भेटायला गेला तुम्ही दवाखान्यात, काय म्हणत, काय घाबराले तुम्ही? काहीच नाही, त्या माणसाचं किती होतं ते तर नीट झालं, तुम्ही घाबरू नका, असंच म्हणावं लागते ना. आपणही असंच म्हणतो. समजा एखादा माणूस रोग्याला भेटायला गेला, त्याला ते सगळं लावलंय, ऑक्सिजन लावलंय, हा चालू आहे, पल्स रेट दाखवायला तिथं ते हृदयाचे, आणि भेटायला गेलेल्या माणसानं बिस्किटचा पुडा ठेवला त्याच्या पुढे, आणि त्याच्याकडे बघून म्हणालाय, गोविंदराव काही खरं नाही. ते 2 दिवस वाचायचं ते भरून जाते ना, असं म्हणायचं नसते. त्याला म्हणायचं की तू घाबरू नको, आम्ही आहोत, सगळी तुझी व्यवस्था करू. खरं तर कृष्णाला असं म्हणायला पाहिजे होतं, तू घाबरू नको, मी आहे. काय गंमत वाटली की थट्टा करावं म्हणून मिळवण्याची. अर्जुना काय गोविंद, काय कर, तुझी हार ठरलेली आहे, तू हारणार म्हणजे हारणार. एक दोहा दिला, हार तो तेरी पक्की है, तुझी हार तो पक्की, तू सदा रहेगा उदास. तुझा हार झाल्यावर लहान तोंड करून तू बस करतोस. हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास.
बोले क्यों? माखन माखन दुर्योधन ले गया. माखन म्हणजे चांगलं चांगलं, चांगले चांगले सैनिक दुर्योधना घेतले. भीष्माचार्य त्याच्याकडं, कृपाचार्य त्याच्याकडं, द्रोणाचार्य त्याच्याकडं. एक विदुर महात्मा होते, ते राजाचा त्याग करून निघून गेले. कोण माणसं आहेत तुझ्या? सांग. हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. माखन माखन दुर्योधन ले गया, अब छाछ बचा है तेरे पास. काय पुरलंय आता? काय करतोस? चांगली चांगलं गेलं, तुझी हार पक्की आहे. कृष्णाचं बोलणं ऐकलं. आता ऐका. अर्जुन म्हणतो आता माझं ऐक. तुझं झालं काय? हो झालं. आता माझं ऐक. ऐक कृष्णा, काय? जीत तो मेरी पक्की आहे. जीत तर माझीच होणार. जीत तो मेरी पक्की है. बोले क्यों? कृष्ण का दास कभी न हुए उदास. मी कृष्णाचा भक्त आहे, देवाचा भक्त कधी उदास होत नसतो. जीत तो मेरी पक्की है, कृष्ण का दास कभी न हुए उदास. माखन दुर्योधन लेगा तो क्या हुआ, माखन चोर है मेरे पास. त्यानं लोणी नेलं तर काय होते? तू आहेस ना माझ्याजवळ, नक्की माझी जीत आहे, नक्की जीत आहे. याला म्हणतात निश्चिंत जीवन. काळजीच करायची नाही, फार काळजी करू नका. हे काय व्हॉट्सअपवर बघून काटे पोटे हेड्यासारखंच करायचं. महाराज 32 ला बुडणार आहे म्हणून आताच मरतो. 32 पर्यंत जगते काय कोण? जग कधी राहील कधी बुडल काय याची फार काळजी करू नका, फार काळजी करू नका. आनंदानं जगा. आणि आनंदानं जगण्याचं एकच साधन सांगतो तुम्हाला मी. आपण शेतकरी माणसं, हातात काम आणि मुखात नाम. संपला विषय. या दोन गोष्टी, हे दोन गोष्टी जमाना आल्यात हो. काहीच्या मुखात नाम आहे, आता हातात काम नाही. भजन करतो मग आता काहीच काम करणार मला, ताट ऐकतं पाहिजे. काही लोक काम आहेत पण नाम घे ना. किती काम लावून मला, केळीला देतो, उसाला देतो, काय घे ना, नाम घे ना. एक नामाचा आहे तर कामाचा नाही, एक कामाचा आहे तर नामाचा नाही, एक त्याच्याहून पुढे आहे, कामाचा आहे नाही, कशाचाच नाही. फक्त साधू संतांचा वर्ग आहे, कामाचाही आहे आणि नामाचा आहे. त्यांनी नामस्मरणही करतात आणि कामही करतात. कृष्णा, तुझ्या संगतीत आल्यामुळे जीवन चांगलं झालं रे. कसं झालं चांगलं? म्हणजे निश्चिंत असतो. ते 2-3 प्रकार आहे त्याचे, सांगतो. थोडं घड्याळ बोलावलंय मला. हा, 2 वाजे 12ला सुरू झाले, आपण 2ला एकदम बंद करू. पण काही काय आम्हाला सवय राहते, काही नाही. किती उशीर झाला तरी वेळेवर सोडता येते. आता आपली शाळाच उशिरा भरली, त्याच्यामुळे थोडंसं मागं पुढे होऊ शकते, पण व्हायचं नाही. महाराजांचे थोडंसं चिंतन आपल्याला ऐकायचे, त्याच्यामुळे आपण वेळेच्या आतच सगळं हे करू. हे निश्चिंत जीवन होण्याकरता जीवन कसं जगावं लागते, त्या जीवनाचे काही सूत्र सांगितले. 4 सूत्र आहेत. ते सूत्र असे. पहिल्यांदा माणसाचं जीवन हे नियमित पाहिजे. ध्यान देऊन ऐका. कसं पाहिजे? नियमित पाहिजे. 1. नंबर 2, जीवन नियंत्रित पाहिजे. 2. नंबर 3, जीवन निश्चित पाहिजे. जरा जवळजवळचे शब्द. निश्चित म्हणजे पक्क ठरलेलं. आणि नियमित जीवन, नियंत्रित जीवन, निश्चित जीवन, हे तिन्ही प्रकारचं जीवन जगता आलं की या तिन्हीचा परिपाक काय होतो तर निश्चिंत जीवन. अशी याची साखळी आहे थोडी. 2-2 मिनिटाचं विश्लेषण सांगतो. पहिलं जीवन पाहिजे माणसाचं नियमित जीवन. काहीतरी नियम पाहिजे की नाही. दरवर्षी आपल्या सप्त्याचा नियम आहे, चांगली गोष्ट आहे. रोज स्नान करून जेवायचा नियम आहे. काहीतरी हरिपाठ म्हणतो, काहीतरी नियम पाहिजे की नाही. काहीच नियम नाही. काही माणसाला कुठलाच नियम नाही. बाथरूम मध्ये स्नानाला की तिथूनच म्हणतात झाली की नाही भाकर, तिकडे आणू का? अरे स्नान तर कर, एवढं असते का? काहीतरी नियम केले पाहिजे. तस काही नित्य नेमावी अन्न खाय तोची श्वास. तुकारामानं रागानं शिवी दिली म्हणून चालीत पण हे शिवी दिली म्हणजे नियमाशिवाय अन्न खाणं एक कुत्र्यानं खाल्ल्यासारखं आहे. एवढा राग आला. म्हणून नियमित जीवन जगलं पाहिजे. का जास्त नियम करू नये माणसानं, पण कुठला तरी एखादा नियम करावा आणि चालवा. फार हे नियम करू नये.
काय काय तुम्ही बघा, माता भगिनी फार नियम. सोमवार धर, मंगळवार धर, बुधवार धर, गुरुवार धर, सगळे वार धरायचे. हा, नवऱ्याला सोडून सगळे वार धरायचे. आज असं करू नये. एखादा नियम करावा म्हणजे तो व्यवस्थित चालतो. फार नियम केले की नियम चालत नाही. मोठ्या मोठ्याचे नियम बंद पडतो. नाम म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा. आपण दरवर्षी सप्ताह करतो. हा सप्ताहाचा नियम आहे. किती आपल्याला किती बरोबर ऐन वेळेला अडचणी येतात बघ, आहे की नाही. गणपतीमध्ये कीर्तन ठरलं होतं, जे पाऊस पडला आता काय कीर्तन करतो. हे दोन्ही नियम महाराजांचेच आहेत बरं का. हे काल्याचं कीर्तन आहे महाराजांचं आहे, गणपतीतला नियम महाराजांचा आहे. ते मला म्हणले महाराजचे नियम तुम्ही करा. म्हणजे बेशक काय अडचण नाही, एकदम चांगलं आहे. बरं आहे, तिकून आलेलं आपल्याला ते चालवायला मिळाले याचा एक विशेष आनंद आहे. पण काहीतरी अडथळा आहे, ते नियम बंद पडतो माझा. आता सत्याचा नियम करतो आपण, हे केलं पाहिजे, चालविलं पाहिजे. म्हणून नियमित जीवन असावं एक. दुसरं नियंत्रित जीवन.